जेव्हा फायनान्शियल प्लॅन त्याचं बजेट टाकलं -5600 महिन्याला. म्हणजे क्लायंट जेव्हा मला अप्रोच करतात ना, आता तू बघ 2 सेट ऑफ क्लायंट्स. मी आता तुला एक्झाम्पल देते इथे. आता माझ्या एका क्लायंटचं त्यांनी ना घर बुक केलं 2 BHK, मोठा चांगला त्याच्याकडे कॉर्पस आहे आणि माझ्याशी कन्सल्ट केलं वगैरे. मी म्हटलं का रे बाबा 2 BHK का 3 BHK का नको? तर मला म्हणतो नको मॅडम, जास्त लायबिलिटीज नको, माझ्याकडे व्यवस्थित चाललेलं आहे वगैरे. मी म्हटलं नाही, आता घर होतंय, तुझ्या बरोबर तुझे आई बाबा असतात, तुझी 2 मुलं आहेत, तू स्वतः, तुम्ही नवरा बायको दोघंही चांगले कमवत आहेत. आपल्याला 2 BHK नाही, आपल्याला 3 BHK घ्यायचंय. थोडासा ताण येईल सुरुवातीच्या काळात, पण तू 3 BHK वर जाणार आहेस. त्यालाही ते पटलं. त्यांनी जाऊन ते 3 BHK लगेचच चेंज करून घेतलं. ओके. आता दुसरा क्लायंट, त्यांनी मला गेल्या आठवड्यात अप्रोच केलेलं. त्याचं कसं माहितीये, 98,000 चा पगार, पण जो 66,000 चा EMI. आता तू सांग, 2 मुलं, 2 मुलांचा 10,000 खर्च, स्वतःचा 20-25,000 चा खर्च तर असणार आहे, आणि थोडासा लाईफस्टाईल जाणार त्याची ना. लिटरली आम्ही जेव्हा फायनान्शियल प्लॅन त्याचं बजेट टाकलं -5600 महिन्याला त्यांनी खर्चाला दिले. मी म्हटलं तू असं वर्षानुवर्ष कसं जगणार? परत मिसेस ती होम मेकर, कारण का मुलं छोटी आहे, तर अशा वेळेस तिचाही सपोर्ट नाही. मग अशा लोकांना आम्ही सांगतो की तू माझ्याकडे आला असतास तर मी हे नसतं करून दिलं. मी तुला सांगितलं असतं 3 वर्ष डिले करूया आपण हे डिसिजन घराचं. तू आधी थोडंसं नीट डाऊन पेमेंट जमा कर, लोन थोडंसं खाली आण, आणि मग तू हे पुढे जाऊन जसं तुला अफोर्डेबिलिटी येईल, म्हणजे 1.25-1.5 लाखाचा पगार जाईल, तर त्यावेळेस तू जर का ते घर घेतलं असताना तर तुला जास्त ब्रीदिंग स्पेस मिळाली असती. तर हे 2 सिनारिओज झाले. सो क्लायंटने ते समजून नीट अभ्यास करून, स्वतःला नसेल कळत तर प्रोफेशनल सल्ला घेऊन हे डिसिजन घ्यावं.